हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आहे रविवार आणि मला आज महिन्याचा किराणा पण भरायचा आहे. त्याचबरोबर मला आज थोडंसं देवदर्शनाला म्हणजे इथे जवळ करंजाडेमध्ये बाळूमामाचं मंदिर आहे. करंजाडेमध्ये किंवा कामोटेमध्ये आहे. तर तिथं कुठेतरी देवदर्शनाला जायचं असं माझं नियोजन आहे. त्यामुळे घरातलं लवकर आवरून घेतलं आणि आज रविवार असून सुद्धा लवकर उठावं लागलं कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी जाणार होतं, 7 वाजता आलतं म्हणून कपडे वगैरे सगळे काय आटपून घेतले. तुम्हाला पाठीमागे दिसतेच कपडे वगैरे सगळे भिजत घातलेले आहेत. आणि त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं पावसाचं पण वातावरण झालंय, लवकरात लवकर जाऊन किराणा वगैरे घेऊन येऊया. त्यानंतर मग देवदर्शनाला जायला येईल. शिवाय आता शौर्याचा बड्डे जवळच येतोय, त्यामुळे थोडीशी त्याची पण शॉपिंग वगैरे करायची आहेच. बघूया ते आज जमतंय की न जमतंय ते अजून विचार करतोय. कारण आज थोडंसं डिमार्टचा म्हणजे किराणा भरावा आणि पुढच्या संडेला मग करावं. म्हणजे तसं 7-8 दिवस त्याच्या बड्डेसाठी अजून आहेत. म्हणून मग आज किराणा भरायला आम्ही चाललेलो आहोत. तर डीमार्टला जाणार आहोत. आता कोणत्या डीमार्टला जातोय, किराणा कसा कसा काय काय भरतोय आणि आजचं मी तुम्हाला रुटीन जे आहे ते मी माझं संडेचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जितकं काही जमतं तितकं सगळं काही शूट करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण माझ्याशिवाय माझे व्हिडिओ दुसरं कोणी शूट करत नाही. कारण माझ्या अजिबात व्हिडिओ शूट करण्यात वगैरे इंटरेस्ट नाही. ते म्हणतात जे काय करायचं तुझं तूच कर. तर असा काहीसा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला कोण नसतं. म्हणून मग मला जितकं जमतंय तितकं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत आता डीमार्टला आणि ही श्रीजा आमची अशी काहीशी तयार झालेली आहे टोपी वगैरे घालून. आणि शौर्याचे पप्पा जे आहे ते घरी खाली गेलेले आहेत, गाडी वगैरे साफ करतायत. तर चला आज आम्ही आता डीमार्टला जाणार आहोत. तुम्हाला थोडंसं बाहेरचा व्ह्यू पण दाखवते. आज मुंबईला पावसाचं थोडंसं किंचितसं वातावरण आहे. ऊन म्हणजे असं ढगाळ वातावरण आहे, थोडंसं पावसाचं थोडंसं ऊन असं आहे वातावरण. मात्र गरमी थोडीशी आहे, थोडंसं गार वारं पण आहे. ठीक आहे. तर चला आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. तुम्ही पण युट्यूबची सुरुवात करणार असाल, जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर ती पण मला नक्की कमेंट करून विचारा. चला वेळ न घालवता आपण आता जाऊया. पावसाचं वातावरण झालं होतं, मस्त असं वातावरण झालं होतं आणि अशा वेळेस ना बाहेर फिरायला खरंच खूप मजा वाटते. कारण थोडंसं ऊन, थोडंसं आभाळ, मस्त असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि त्यामध्ये प्रवास म्हणजे थोडंसं फिरायला वगैरे खूप छान वाटतं. आता इथं आम्ही पळसपे फाट्याला जाणार आहोत. तुम्ही पाठीमागे माझे 1-2 व्हिडिओज पाहिलेच असतील, की मी डीमार्टला गेल्यानंतरचे जे ब्लॉग जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. आणि खरंच खूप छान असा व्ह्यू राहतोय. म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप छान व्ह्यू आहे आणि आज खरंच खूप मस्त वातावरण झालं होतं. खूप फिरण्याचा मूड आला होता. मात्र किराणा वगैरे भरायचा होता. त्यानंतर मग देवाला पण जायचं होतं. अजून नियोजन सुरूच आहे. बघूया काय काय होतंय. आणि तर बघू शकता फायनली आम्ही इथं पळसपे फाट्यावरती पोहोचलेलो आहोत. मस्त अशा गगनाला भिडणाऱ्या अशा मस्त मस्त अशा बिल्डिंग्स आहेत आणि खूप छान असा व्ह्यू इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मुंबईमध्ये गेलो आणि ट्रॅफिक नाही असं तर काय होतच नाही. इकडून गाड्या, तिकडून गाड्या, सगळीकडून गाड्याच येतात. आणि अशा वेळेत मधून-मधून थोडीशी वाट किंचितशी घेऊन मग आम्ही इथं स्मार्ट डीमार्टपाशी पोहोचलो. आता आम्ही हल्ली म्हणजे सारखं-सारखं याच डीमार्टला येत नाही. मात्र पळसपे फाट्यावरती 2 डीमार्ट्स आहेत. मात्र ह्या डीमार्ट्समध्ये सकाळ-सकाळी लवकर आलो होतो. गर्दी कमी असते आणि मस्त असं वाटतं. म्हणजे पोरं वगैरे खेळतात. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी लगच्या लगेच भेटून जातात आणि इथे मला जास्त सवय झालेली आहे. इकडे आल्याशिवाय किराणा भरल्यासारखं वाटतच नाही. तर बघू शकता इथं सुरुवातीला आलो आम्ही ते म्हणजे साबण वगैरे घेण्यासाठी आणि पोरांचं सुरू होतं इकडं जायचं, तिकडं जायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं आणि गर्दी काहीच नव्हती. कारण आम्ही जवळ-जवळ सकाळी एकदम लवकरच गेलतो. 9:30ला नुसताच ओपन झाला असेल डीमार्ट आणि तेवढ्यात गेलतो. अजून तिथे साफ-सफाई वगैरे सुरू होती. काही सामान लावायचं वगैरे सुरू होतं आणि त्यामध्येच मग इथं आमचं घ्यायचं सुरू झालं होतं. अहो पण सोबत होते. ब्रो काय आला नव्हता आणि तो घरीच होता. मग आज मी अहोंसोबतच आले होते किराणा घेण्यासाठी. आता इथं तुम्ही बघू शकता इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. मात्र प्रत्येक वेळेसच काहीतरी घेणं असं होत नाही. मी जसं बजेट असते त्यानुसार मग काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या घेते किंवा जर बजेट आपलं कमी असेल ना तर मग त्यावेळेस एखादी गोष्ट अव्हॉइड करते. कारण सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मुंबई शहरात जरी राहत असलो ना तरी पैसा उधळून चालत नाही. बचत ही करावीच लागते. तर इथं मी स्टीलची पातेलं बघत होते. कारण चहासाठी एक घ्यायचं असं माझा विचार होता. मात्र प्राईस थोडीशी जास्त होती आणि तो 4 पातेल्यांचा सेट होता. म्हटलं नंतरच्या वेळेस घेऊया. आणि त्यानंतर मग आलो अगरबत्ती घ्यायला. अगरबत्तीमध्ये मस्त अशी छान ऑफर होती. तुम्हाला जनरल जे किराणा स्टोअर असतात ना, तिथे तुम्हाला एक अगरबत्तीचा पुडा जो आहे तो ₹60 ते ₹70 आय थिंक 50ला तर भेटतच असावा. मात्र जर तुम्ही डीमार्टमध्ये गेला ना, तर तुम्हाला तिथे ₹100 ला 3 किंवा ₹70 ला 2 अशा प्रकारे भेटतात.
मग मी नेहमी अगरबत्ती म्हणा किंवा सगळाच किराणा डीमार्टचा घेते, जो जो की कमी प्राईजमध्ये, रिझनेबल प्राईजमध्ये आपल्याला परफेक्ट एकाच ठिकाणी भेटतो. त्यानंतर मग इथं बघत होते पोरांसाठी खायला वगैरे घ्यायचं होतं. सगळ्या गोष्टी शोधून घ्याव्या लागतात, कारण सगळ्याच गोष्टी लागतील असं काही नसतं. युनिक ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला नाहीत लागत. आणि इथं शौर्याचं आणि श्रेजाचं पण मस्त खेळायचं होतं. ते पण सगळं त्यांचं खेळून वगैरे झालं. त्यानंतर मग इथं मस्त असा शौर्यनं आणि शौर्याच्या पप्पांनी काउंटरवरती बिलिंग वगैरे करायला सुरुवात केली. तर बघू शकता शौर्य आमचा एवढ्या लवकरच माझ्या हाताखाली आलाय बरं का. असं म्हणतात ना, की मुलगा लवकर हाताखाली येतो, असं काहीच आहे बरं का. कारण लवकरच तो छोटी-मोठीशी कामं करायला लागलाय. त्यानंतर बिल वगैरे काउंटरवरती केलं आणि मग आम्ही निघालो. जाताना पण खूप छान असा व्ह्यू होता. आणि त्यानंतर मग आम्ही इथं सोसायटीमध्ये आलो. शौर्य आणि शौर्यचे पप्पा गाडी पार्किंग करतायत, तोपर्यंत लिफ्ट आम्ही खाली घेतली आणि बघू शकता इतका सारा असा किराणा जो आहे तो मी घेऊन आलेले आहे, जो की मंथली किराणा आहे. यातल्या आणखीन काही गोष्टीच्या जरी संपल्या ना, तर मध्ये आधी मी घेऊन येते, मात्र एक्स्ट्राचा अजिबात आणत नाही. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा, हा सगळा किराणा किती रुपयाचा असावा, जो की महिन्याभर जाणार आहे. आणि आता हल्ली या युद्धामुळे थोडंसं तेल जे आहे ते महागलेलं आहे आणि बचत करणं खूप गरजेचं असतं. तर त्यानुसारच मी महिन्याचा जो किराणा, महिन्याचा जो बजेट असतं त्यामध्ये इतका सगळा किराणा आणलाय. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा ते कितीचं आहे. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडं मस्त असं आराम केलं. पोरं वगैरे झोपून झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान मग आलो बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. आता इथंच हल्ली करंजाड्यामध्ये बाळूमामाचं मंदिर झालेलं आहे आणि ह्याची जी ओपनिंग आहे ती आमच्या जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. म्हणजे जे की मूर्तीचं प्रस्थान आहे ते त्यांच्या हस्ते झालंय. त्यावेळेस माझा म्हणजे बघा ना, योगायोग असा होता की म्हणजे मी त्या दिवशी नव्हते. मी गावाकडे देवदर्शनाला गेले होते आणि इथं ते मंदिरामध्ये मूर्तीचं जे प्रस्थान आहे ते झालं होतं आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या हस्ते झालं होतं. म्हणजे अहो आले होते, तेच मला बोलले की इथं गोपीचंद पडळकर साहेब आले होते आणि त्यांच्याच हस्ते साई, त्याचबरोबर स्वामी आणि बाळूमामाच्या मूर्तीचं जे काही प्रस्थान आहे किंवा त्यांची जी मूर्ती आहे ती त्यांच्या हस्ते प्रस्थान केलेली आहे. खरंच खूप मस्त असं वातावरण आहे, खूप छान व्ह्यू आहे. एकदम मोकळ्या वातावरणामध्ये मस्त असं मंदिर झालंय. माझं तर मन भरून आलं, कारण मला असं वाटायचं की इथंच कुठेतरी आजूबाजूला बाळूमामाचं मंदिर असावं. कामोठेमध्ये पण आहे, मी तुम्हाला 1-2 पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवले. मात्र ते थोडंसं आम्ही राहतो ना तिथून थोडंसं लांब आहे आणि हे जे मंदिर आहे हे करंजाड्यामध्ये अगदी 5 मिनिटाच्या रस्त्यावरती आहे. तर बघू शकता किती छान बाळूमामाच्या मस्त अशा मूर्त्या बसवलेल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी आहे, त्याचबरोबर बाळूमामाची मूर्ती आहे आणि एक वेगळंच प्रसन्न, म्हणजे आता छोटं मोठंसंच मंदिर आहे, मात्र खूप छान असं ह्याच्यामध्ये बसवलेलं आहे. त्यानंतर अहोनी दर्शन घेतलं. मग मी पण दर्शन घेतलं. इथं भंडारा वगैरे मस्त होता. नारळ वगैरे फोडण्याचे अजून काही नियोजन त्यांनी इथं ठेवलेलं नाहीये. म्हणून मग मी फक्त नारळ देवाला घेऊन आले होते. नारळ फोडायचं नैवेद्य नारळ मात्र फक्त म्हटलं आता ठेवून देऊया, कारण इथं अजून नारळ वगैरे फोडायचं काही सुरू केलेलं नाही. आता ते कधी करतील काय माहित नाही. फक्त मी देवाच्या पुढे नारळ जो आहे तो ठेवून दिला आणि त्यानंतर बघू शकता किती मस्त असं मूर्ती जी आहे, म्हणजे बाळूमामाचं दर्शन घेतल्यावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, मला तरी होते. तर त्यानंतर मग आलो आम्ही इथं साईच्या मंदिरात. ते त्याच्या साईडलाच आहे साई, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांचं पण दर्शन घेतलं आणि बघू शकता किती छान निसर्ग झालाय. दिवस मावळायला आला होता आणि मस्त असे एरोप्लेन वगैरे येत होते, कारण इथंच एअरपोर्ट आहे आणि आजूबाजूलाच एरोप्लेन वगैरे येत होते. आणि शौर्यला चल घरी म्हटलं तर तो बोलला की मला इथे खेळायचं आहे, म्हणून मग त्याला थोडंसं इथे खेळायला दिलं. आणि श्रीजा पण खूप छान असं खेळत होती. थोडंसं म्हणजे किती बसावं, तिथून अजिबात उठू नये असं काहीतरी वाटत होतं. आणि त्यानंतर बघू शकता हे जे आहे हे 2 मंदिर आहेत. खूप छान केलेलं आहे. मला तर प्रचंड आवडलं आणि पाठीमागचा वगैरे व्ह्यू खूप छान आहे. मात्र मी तो काही शूट केला नाही. तो परत कधीतरी तुम्हाला नक्की शूट करून दाखवेन. कारण आता आपल्या ह्या देवाला जाणं किंवा ह्या देवळामध्ये येणं सारखं-सारखं होणार आहे. तर बघू शकता किती छान डोंगराळ प्रदेश आहे किंवा डोंगराळ भाग आहे इथं आणि खूप मस्त मनमोहक असं वातावरण सुद्धा आहे. त्यानंतर मग तिथंच एक साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त असं गार्डन आहे, तिथं पण घेऊन आलो. तिथं पोरांनी खूप मज्जा केली. जवळ-जवळ 7 वाजेपर्यंत, दिवस मावळेपर्यंत ते काय घरी जायचं अजिबात नाव घेईनातच झाले. त्यानंतर मग त्यांनी पण तिथे खेळून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही फायनली घरी निघालो आणि त्यानंतर मग आम्ही
थोडंसं खायला वगैरे घेतलं पोरांना, कारण आज संडे होता आणि संडे म्हटल्यावर काहीतरी विशेष असायलाच हवं. आणि पाणी येणार होतं त्यामुळं मग थोडंसं लवकरच यावं लागलं, कारण तसं पण संध्याकाळ झालीच होती आणि त्यानंतर येऊन मग पाणी वगैरे भरायचं पण काम होतं. तर कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या किंवा चॅनलला